तंत्रज्ञान देऊन चार्जिंग उतरली कॅमेरे सर बोला सर. आज सकाळी इथं कोर्टाची एक्झाम होती, ज्याच्यासाठी राज्यभरातून मुलं आले होते, दूरदूरच्या भागातून. आणि मुलं जेव्हा परीक्षेला बसले तेव्हा त्यांचा कीबोर्ड चालत नव्हता, कोणाची स्क्रीन चालत नव्हती, कोणाचं सर्व्हर चालत नव्हतं. 10 मिनिटाच्या आत मुलं लॉग आउट झाले. त्याच्यामुळं ऐकण्यात येते की अशी घटना घडली की 150 मुलं जर कुठल्या सेंटरला आहे ते 150च्या 150 नापास झालेले आहे. आता मला कोणी सांगत होतं एका सेंटरवर 30 मुलं होते तर 30 पैकी एकच पास झालेला आहे. तर या प्रकारची धांदली गडबड अशा परीक्षेत झालेली आहे. आणि त्याच्यानंतर पण अजून दिवसभर निघून गेलेला आहे, कोर्टाकडून काहीच नाही आलेलं आहे, अकाउंटेबिलिटी कुठूनच नाही आलेली आहे. फक्त आता हे संभाजीनगरमध्ये आंदोलन चालू आहे. आता मी नाशिक मधल्या मुलांसोबत बोललो. नाशिक मधलेही मुलं आंदोलनाला बसले कारण की त्यांच्यासोबतही असं झालेलं आहे. ठाण्यात झालेले, भंडाराला झाले, कल्याणला झालेले, नांदेडला झालेले. तर राज्यभरात हे झालेले हजारो मुला मुलींचं भविष्य आज जे खूप अपेक्षा घेऊन परीक्षेला आलं होतं ते सगळं पाण्यात गेलेलं आहे. कशामुळं? कारण की हे परीक्षा नीट घेऊ नाही शकत. आज मला सांगण्यात आलं आज की लायकी काढली मुलांची मुलींची की तुम्हाला अक्कल आहे का, तुम्हाला तुमची लायकी आहे का परीक्षा द्यायची. अरे यांची लायकी आहे परीक्षा द्यायची, तुमची लायकी आहे का परीक्षा घ्यायची. कुठले कीबोर्ड आणले पाहिजे, काय तुमच्याकडे चांगले कीबोर्ड नाहीये, तुमच्याकडे चांगले कम्प्युटर नाहीये, तुमची लायकी आहे का परीक्षा घ्यायची. कशावर तुम्ही स्टुडंटची लायकी काढतायत. तर हा मास्क एकदा यांचा आधीच घात उतरवला पाहिजे. आणि आता मुलांसोबत मिटिंग घेऊन आम्ही काही डिमांड्स पुढे ठेवतोय. त्या पहिली डिमांड त्याच्यातली सगळ्यात मोठी ही आहे की राज्यभरात फक्त संभाजीनगरचा विषय नाहीये, फक्त ह्या सेंटर पुरता विषय नाहीये. हे सगळे राज्यभराची डिमांड आहे कारण की राज्यभरात हा गोंधळ झालेला आहे. आज री एक्झामिनेशन पेपर टू स्क्रीन आणि ही री एक्झामिनेशन कुठल्याही फालतू सेंटरमध्ये नाही घेण्यात यावी ज्यांच्याकडे चांगले कम्प्युटर सुद्धा नाही. ही एक्झामिनेशन जी आहे ती हायकोर्टानेच घेतली पाहिजे आणि त्यांच्याच इन्स्टिट्यूशन्स मध्ये घेतली पाहिजे. अशी पुढे थर्ड पार्टीमध्ये जिथे साधे तुमचे कम्प्युटरही चांगले चालत नाही तिथे एक्झामिनेशन तुम्ही घेऊ नाही शकत. आणि दुसरं बायोमेट्रिक चेकिंग करा. आज मुलांचं आय कार्ड न चेक करता, बायोमेट्रिक चेक न करता कोणी परीक्षेला बसलेले काय ऑनलाईन परीक्षा घेताय तुम्ही. जर तुम्ही बायोमेट्रिक घेत नाही, मुलांचे आयडी कार्ड चेक नाही करत येतं, याचा अर्थ कमी कॅन्डिडेट्सला बसवण्यात येते. दुसरी डिमांड जी आहे, असे जितके सेंटर्स आहे जिथं कम्प्युटर नीट नाहीये, कीबोर्ड नीट नाहीये, माऊस नीट चालत नाहीये, स्क्रीन नीट चालत नाहीये, ते सगळे सेंटर ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. इतक्या दुरून मुलं येत आहेत 10-10, 12-12 तासाचा प्रवास करून आणि त्याच्यानंतर तुमचं कीबोर्ड चालत नाही. या मुलांनी जायचं कुठं. आज दिवसभर सकाळपासून काही न खाता काही न पिता इथं बसलेले, पाणी सुद्धा पिले नाही, आज वॉशरूमलाही जाऊ नये देते यांना. जायचं कुठे या मुलांनी. तर याची सगळी चेकिंग आधीच केली पाहिजे. जे परीक्षा घेतीये हायकोर्टच्या अधिकाऱ्यांनी आधी व्हेरीफाय केलं पाहिजे सेंटरमध्ये कम्प्युटर परीक्षे लायकीचे तरी आहे की नाही. मुलांची लायकी काढण्याच्या आधी तुमच्या सेंटरची लायकी बघा तुम्ही, मुलांची लायकी नका काढू. आमची तिसरी डिमांड जी आहे या मुलांची ती ही आहे की ज्या कोणत्या कंपनीला टेंडर दिलं होतं एक्झाम कंडक्ट करण्याचं, त्याचं सर्व्हर आज चाललंय. 10 मिनिटाच्या आत मुलं लॉग आउट झाले आणि जवळपास सगळेच मुलं फेल करण्यात आले. तर ही जी कुठली कंपनी आहे त्या कंपनीच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. त्यांचं टेंडर कॅन्सल करण्यात यावं आणि याच्या पुढे ऑडिट केल्यानंतरच टेंडर देण्यात यावं. असे कुठलं कोणाला टेंडर देत तुम्ही फिरू नका. चौथी डिमांड, आता जेव्हा डेलिगेशन स्टुडंट्स भेटायला गेलो होतो आज जज साहेब म्हणतात तुमचं करिअरचं तुम्ही बघा, ह्या सगळ्या भानगडीत तुम्ही पडू नका, नाही तर तुमचं करिअर खराब होईल.
ह्या धमक्या तुम्ही स्टुडंट्सला देऊ नका. तर आमची जी चौथी डिमांड ती ही आहे, आज राज्यभरात वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात जिथं कुठं मुलं प्रोटेस्ट करतायत, सेंटरवर प्रोटेस्ट करतायत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात यावी नाही, कुठल्याही केसेस फाईल करण्यात यावा नाही. कारण की ते मुलं त्यांच्या शिक्षणासाठी लढतायत, त्यांच्या भविष्यासाठी लढतायत. ते काय आतंकवादी नाही, ते काय क्रिमिनल्स नाही. जर हीच परीक्षा चांगली झाली असती, सुरळीतपणे झाली असती, तर ते कशाला आंदोलनाला बसले असते. या मुलांना काय हौस आहे का सकाळपासून उपाशी बसायची इथे? तर यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाही करण्यात यावे. जर गुन्हे दाखल झाले तर आम्ही परत आंदोलनाला बसू. आणि आता ह्या आमच्या 4 ठळक डिमांड्स आहेत. आणि याच्यानंतर जर तुम्ही एक्झाम घेताय तर ती तो ऑफलाईन झाली पाहिजे, मुलांची डिमांड आहे. आणि हायकोर्टच्या अंतर्गत झाली पाहिजे. आणि त्याचं नोटिफिकेशन लिखित मध्ये आलं पाहिजे. ते सगळं हायकोर्टच्या अंतर्गत झालं पाहिजे. व्हेरीफाय सेंटर्स व्हेरीफाय केले पाहिजे. आणि असं नाही चालणार आता की परीक्षा होती, एकाचा कीबोर्ड चालतो, एकाचा नाही चालत, एकाचा लॉजिटेक्सचा आहे, एकाचा सॅमसंगचा आहे, कोणाचा एलजीचा आहे. सगळं सेम पाहिजे. नाही तर या मुलांच्या मनात डाऊट असेल की याला जी फॅसिलिटी भेटते ती मला का नाही भेटत. तर हे सगळं सुरळीत केलं पाहिजे. आणि ह्या ठराविक डिमांड्स याच्यावर सरकार हायकोर्टाने तुरंत काय आहे ते लिखित मध्ये द्यावं. उगाच एखाद्या कागदावर लिहून नाही चालणार. लेटर हेडवर त्यांच्या स्टॅम्प सोबत जे काही त्यांचं डिसिजन असेल आणि या डिमांडवर त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यानंतरच आंदोलनाचं पुढे काय आहे तोपर्यंत ते आम्ही सांगू, तोपर्यंत आम्ही मागे सरकणार. सरकार गंभीर नाही का? एवढ्या सगळ्या परीक्षांच्या प्रकारावर सगळे गोंधळ चालू आहे. मला वाटतं सरकारला सवय झाली या गोष्टीची. मला वाटतं त्यांना सवय झाली. त्यांचे स्वतःची काही मुलं या परीक्षांना बसत नाही. या परीक्षांमध्ये कोण बसताय? ग्रामीण भागातले आलेले पुढे बसतायत. हो हिंदी में बोल दीजिए, हिंदी में बोल अभिजीत भाई हिंदी में बोल दीजिए. एक मिनट हिंदी में. अभी एक डेलीगेशन अंदर गया था. आज जो एग्जाम हुई है सुबह यहाँ पर हाईकोर्ट की, उस एग्जाम में ना कीबोर्ड ठीक से काम कर रहा था, ना सर्वर काम कर रहा था, ना माउस काम कर रहा था. इसके वजह से बहुत सारे स्टूडेंट्स जो महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों से आए थे, उन स्टूडेंट्स को बहुत इनकन्वीनियंस हुआ. इनकन्वीनियंस ही नहीं हुआ. जितने लोग पहली शिफ्ट में अपियर हुए, सर्वर की खराबी की वजह से वो सारे स्टूडेंट फेल हो गए. इसमें स्टूडेंट्स की कोई गलती नहीं थी. सर्वर खराब था इसलिए उनको फेल मार्क कर दिया गया. तो इसके वजह से सुबह से यहाँ पर स्टूडेंट्स बिना कुछ खाए पिए आंदोलन पर बैठे हुए हैं. और अभी उन स्टूडेंट्स से बात करने के बाद उन्होंने कुछ 4 डिमांड्स रखी. वो डिमांड्स मैं आपके सामने रखता हूँ. पहली डिमांड, री एग्जामिनेशन होनी चाहिए, पेपर टू स्क्रीन. हाईकोर्ट के अंडर ये डिमांड होनी चाहिए. ऐसे किसी भी इंस्टीट्यूशन या किसी भी सेंटर पर नहीं होनी चाहिए जो एग्जाम ठीक से कंडक्ट नहीं कर पाते. तो ऐसे किसी भी सेंटर पर एग्जाम आप कंडक्ट नहीं कर सकते जिस सेंटर पर ना अच्छे कंप्यूटर से, ना अच्छे स्क्रीन से, ना अच्छे कीबोर्ड से. दूसरी जो डिमांड है वो डिमांड है कि ऐसे जितने भी घोटाले वाले सेंटर से उन सभी सेंटर्स को ब्लैकलिस्ट किया जाए. इसके बाद यहाँ पर कोई भी एग्जाम कंडक्ट ना किया जाए. तीसरी जो डिमांड है, जिस कंपनी को टेंडर दिया गया था एग्जाम कंडक्ट करने का, उस कंपनी के अगेंस्ट एक्शन लिया जाए, उस कंपनी की इन्वेस्टिगेशन की जाए और उस कंपनी को ब्लैकलिस्ट किया जाए. और इसके बाद किसी भी कंपनी को टेंडर देने से पहले उसका पूरा ऑडिट होना चाहिए. ऐसे ही हवा में आप किसी को भी टेंडर नहीं दे सकते, जिसकी वजह से ऐसे हजारों बच्चों का भविष्य जो है वो एक सवाल के घेरे में खड़ा हो. और चौथी जो डिमांड है, अभी जब बच्चे मिलने गए थे जज से अंदर, तो वो उन्हें एक तरीके से धमका रहे थे कि आपका करियर है, आप ये किन चीजों में फंसे हुए. ये बच्चे जो आंदोलन कर रहे हैं वो अपने भविष्य के लिए कर रहे हैं, अपने एजुकेशन के लिए कर रहे हैं. तो इनको धमकाया ना जाए, इनके ऊपर किसी भी तरीके की केस या एक्शन ना लिया जाए, क्योंकि ये अपना यहाँ पर हक मांग रहे हैं, अपने एजुकेशन के लिए लड़ रहे हैं, अपने फ्यूचर के लिए लड़ रहे हैं. तो मोटी मोटी ये 4 डिमांड्स है. जब तक इस पर रिटर्न में कुछ आता नहीं ऑफिशियल लेटर हेड पर, ये बच्चे यहाँ से हटने को तैयार नहीं. कहीं ना कहीं आपने जो सुबह सवाल किया था इंफ्रास्ट्रक्चर का 15 अगस्त को लेके, कॉलेज का और स्कूल को लेके, कहीं ना कहीं एग्जाम में भी वो दिख रहा है अभी इंफ्रास्ट्रक्चर पुअर है करके. बिल्कुल, इस देश में ऐसी एक भी एग्जाम नहीं है जिसको ये ऑनलाइन ले रहे हैं और वो एग्जाम ठीक से हो रही है. हर रोज इनके सर्वर डाउन होते हैं, हर रोज इनके पेपर लीक होते हैं, इनके कंप्यूटर चलते नहीं है. मैं पूछना चाहता हूँ, इनके जो मंत्रालय में भी यही कंप्यूटर है क्या? जो असेंबली है, लेजिस्लेटिव असेंबली में भी ऐसे ही कबाड़ा कंप्यूटर है क्या?
वहां पर तो सारे आपने एप्पल के मैकबुक रखे होंगे या सबसे हाई एंड डिवाइसेस रखे होंगे। तो जिन बच्चों का भविष्य दांव पर एक ऑनलाइन एग्जाम के लिए, तो उनके लिए ऐसे बड़ा कंप्यूटर स्कूल। थैंक यू। ओके सर।